मी आशा वारकऱ्याची बायको आहे. आतापर्यंत 17 पिढ्यात आमच्या कुळात कोणी काही मागितलं नाही आणि मी कशाला मागू. देव आग्रहच करत होता, मागणं मागणं. रागात म्हणल्या तुलाच काही कमी असली तर मला माग. भगवान म्हणले देशील का. हो, जीव वाळून टाकीन तुला, काय पाहिजे ते माग. काही नाही, 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही तुझा. महाराज, देवाला भीक मागण्यास पात्र जिनं ठरवलंय, काय बाई असेल होती. आणि म्हणून कनकाबाईच्या पोटी लोकांना कसं येईल महाराज, म्हणून तुकोबाराय जन्माला आले. कारण या भारत देशामध्ये बऱ्यापैकी सत्पुरुषांना पत्न्या चांगल्या भेटल्या, म्हणून त्याची मान, त्यांची छाती, त्यांच्या बाहू अशा उंचवतात. ही तुमची ताकद आहे माझ्या माहिती. तशी त्या वारकऱ्याची धर्मपत्नी होती. घरी आल्याबरोबर वारकऱ्यांचं दर्शन घ्यायचं आणि हात जोडून विचारायचं जेवायला काय करू. इच्छा भोजन. वारकऱ्याच्या रूपात असल्यामुळे पुरणपोळीचं जेवण मागितलं. ठीक आहे म्हणले, करते पुरण. आणि ती पुरणपोळी करणं पूर्वीच्या काळात कठीण होतं, आता थोडंसं फार सोपं झालंय. कोणीतरी आमच्या कॉलनीत एक असे महाराजाचे सोंग घेतलेले आले आणि त्याचं मारुतीच्या मंदिरात प्रवचन झालं. सोंगाडे लय उतू आलेत ना, लय उतू आलेत. आणि नालायकाईची जिरविण्यासाठीच उतू आलेत, हे बी लक्षात ठेवा. चांगले फसत असतात काय त्याला. हो, हरामखोराची जिरण्यासाठी ते उतू आले. आणि यायला पाहिजे ना, यायला पाहिजे. हे एरी तरी इकडं मान देत नाहीत ना, त्याच्यामुळे यायला कोणीतरी लुटणार पाहिजे, कोणी ना कोणी. विठाला विठाला. त्या प्रवचन झाल्यावर कृष्णा भाऊ आपला ह्या लय भोळ्या, मला मुलगा छेन, ते जरा बुद्धिहीन, जरा पासच होत नाही. तू टायमाला शाळेतच धाडीत नाही, कसा पास होईल. असं काही 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 काही. आमच्या घरचे प्रवचनाला होते. आमच्या घरचे म्हणजे माझी मंडळी, पोरायची माय. म्हणले बाई तुमची काही समस्या. काय नाही म्हणले, आपली काही समस्या नाही. तिला काय म्हणजे असं अडचणच नव्हती ना कशाची. रोज गठुडे घरी जातात, काही चिंता नाही, काय नाही. कशी काय म्हणजे भरपूर कापूस होतो मला, तुरी भरपूर होतो. काय रोज 10-25 गठुडे जातात रोजच्या रोज घरी. काय साधी भरपूर काप, जमीन भरपूर आहे माऊली मला. हो, तुम्ही वेगळे गठुडे समजित असताना ते तुमच्या मनाचा दोष आहे, मी काय करू. आणि काय अडचण नाही. आणि दोघं बी आम्ही काय फार शिकलेले नसल्यामुळे आम्हाला मोबाईल साधे येत जाता, आहे की नाही. मला साधा म्हणल्यावर ती कशाला जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा होईल. कलेक्टरला कळत नसतो कुठं बसावं, आहे का नाही. आपला साधा तेल साधा, व्हॉट्सअप नाही, चॅटिंग नाही, फॅटिंग नाही, काय नाही. हो, याच्यात खराब येत नाही. कोणतं बटन दाबलं तरी दुसऱ्याला काही जात नाही. तुमचे मोबाईल लय हिशोबात ठेवा लागते. बायकोकडे द्याला तरी थंब लावून देतो, कौर काहीच खेळवसतच नाही काय. तुम्ही लय हुशार असाल तर यायचे मोबाईल लॉक उघडून घ्या, म्हणजे नवऱ्याचा किती गर्दा आहे मोबाईल मध्ये शहाण्या बाईला कळतो. विठाला विठाला. ते महाराज म्हणला एकच बाई दिसाली हो, काही सांगणं समस्या नाही. त्याच्याही पोटात डबा उठला. त्या महाराजाच्या शेजारनी नेऊन त्या बाळू महाराजाच्या मंडळी होत. बर 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 बर. ते म्हणला आपला काय हात जाऊ द्यायचा नाही. ते म्हणला बाई तुमचं फार छान आहे, पण बऱ्यापैकी तुमचे मालक कीर्तनाला गेल्यावर बाहेरच जास्त जेवत येतं, तर नवऱ्याला जीव घालण्याचं पुण्य तुमचं कमी पडतं. धरलंच बाबा त्यांनी तिथं ते. हो हो, दुखती नसत धरणार. आता मी कीर्तनच बाहेर जास्त आहे महाराज, तुम्हाला बी कसं आश्रमावर जास्त खाल भेटन. आणि तुम्ही आश्रमावर खाऊन झोपतान तर मग पत्रिका कशा काय सोडायच्या का नदीत. त्या लोकांनी काय करायचं तुमच्या नावानं.
आता आज इकडे आल्यावर जेवावं लागेल का नाही माऊली, आहे का नाही? मग ते महाराज जर मी म्हणतो चालू लोक जास्तच चालू असते आणि तुमचे मालक जास्त बाहेर जेवतेत म्हणून तुम्हाला मालकाला जीव घालण्याचं पुण्य कमी पडतंय. तुम्ही एक नियम करा, 21 दिवस मालकाला पुरणपोळी खाऊ घाला. मग मला तिनं सांगितलं असे असे महाराज भेटले. तर मी आणलं मग 21 दिवस तो नियम होणार नाही, मधात एकादशी येते ना. महाराज पाकिस्तानी असेल ना, त्याला आकडीचा कांदा थोडाच होता तेव्हा असतात ना. हो विठाला आता 21 दिवस म्हणल्या 15 दिवसाला एकादशी येतील, हे कसा नियम आहे? तर मग मी म्हणलं ते आता महाराजाचा फोन घेईन. नाही बाया मी कशाला घेऊ. मग ती कोण शेजारीन होती, जरा ती जास्त देवलसनी होती. तर मी आणलं तिला त्या महाराजाला फोन कर म्हणत 11 दिवस पोळी खाऊ घातलेली जमल का? हा कुठं फुरसनाच्या विरोधात जायचं. तुम्हाला सांगू का 5ची मोटर चालू आहे माऊली आणि दांडात फुरसन पडलं की दांड फुटतो, ऊस कोरडा एरंडच भिजले. फुरसनाला साधं समजायचं नाही. हा बा जुनी एक मन होती, धसकटाला कसपट समजायचं नाही. हा हे धसकट जाव घुसत का पायात तेव्हा कळत आहे धसकट किती बेकार असते म्हणून. हा असं समजायचं नाही. लय फुरसन लय दांड फुटले काही काहीचे. हा तळेची तळे रिकामी झाले. हो म्हणून विरोधात नाही म्हणला आपण खाऊ बाबा, पुरणपोळीच खायचे आपल्याला, तरी कुठं रोगर प्यायचंय. मग फोन चालतंय म्हणले 11 दिवस चालतंय. मग मला रोज कीर्तनाला निघताना आता गोड नको वाटत होतं. घसा घिसा सगळं वजन वाढायले फिरू फिरू. एक पण पोळी खात जा, अशी बारीकशी पोळी, तिला गावरान तूप खालून वरून लावून मी खायचो. 15-20 दिवस खाल्ली. 15-1 दिवस ते एके दिवशी पोळी खाताना डोळ्यातून पाणी माझ्या आलं नव्हतं. मी मुद्दाम झेंडूबाम लावला होता. मी इतका येडा आहे का कशाला विरडायला? काय तुला त्रास आहे म्हणलं. फकरू महाराज होते आमचे चुलते, त्याचे देखतं म्हणलं. तर मी म्हणलं काय जीव आहे, काय त्रास आहे तुला पुरण वाटायचा शिजवायचा? ती म्हणली मी पहिल्याच दिवशी शिजून फ्रीजमध्ये ठेवलेले आणि ते अजून पुरायले. मी म्हणलं मी का संक्रित गाय आहे का काय रे येड्यावानी. तुम्ही इतकं हसूत नका, तुम्हाला राग येईन म्हणून मी माझ्या मंडळीवर घेतलंय. पण गळ्याची शपथ तुमच्या बायकायचं सांगायला हे ध्यानात ठेवा. विठाला महाराज आमच्या आपल्यावर घेतलं की यायची खसखसत पिकती. द्यायला वाटलं इतके गैले गुंगे येतोय काय राजू. हे तुमचं तपासा कुठं कुठं पाणी मोरायलंय. आमच्या नका चुली सारू. विठाला महाराज 200-400 वर्षापूर्वी काय कृष्णा भाऊ परिस्थिती असेल राजा. पुरण पात्र नव्हतं गेजगे बुवा, कुकर नव्हतं, पाट्यावर उट्यावर वाटायचं, गुळाचा साखऱ्याचा शेक द्यायचा, पुन्हा वाटायचं. काय काय सायास असेल तो पुरणपोळीचा स्वयंपाक. पण हे 4 जण देव होते, त्याच्यापैकी 2 देव, एक विटेवरचा मालक आणि एक गरुडे. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. वाक्य नीट लक्षात ठेवा. माणूस कोण्याही क्षेत्रातला असू द्या, मशानात न्या, घराच्या बाहेर काढावंच लागते. याच्यावर सांगतोय सकारामजी. मग तिकडं पुरणपोळीचा स्वयंपाक, सुगंधी तांदळाचा भात, वास येत होता. लोणी कढत होतं, त्या तुपाचा वास येत होता. काय मस्त. पण पंढरपुरातला मालक हा मला वाटतं त्याच्या इतका गुंड जगात कोणी नसेल. लक्ष्मीसारखी चंचल आणि पंढरपुरातल्या मालकासारखा गुंड कोणीच नाही. एक जण म्हणला मायासारखा चालू कोणीच नाही. तुझ्यासारख्या चालूला जनजन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार करणं सुमळ्या.
रावणासारख्या गुंडाला दुपारी 2:18 आपटू आपटू हाणलंय. बाकीच्या याची काय कथा गेस घेऊ. हे तर मुरकुलं चुरगाळल्यावानी चुरगाळीत ना आहे का नाही. अशी मुत्तूर हाट्या मोळड्यावानीच मुडीन ना आपल्याला. पाप आहे तो, जगाचा पाप आहे. काय खेळवणपणा महाराज. एक जणाला खुनीलं सत्व पाहण्यासाठी लक्ष्मीन पाठीले काहीतरी बोला, आणि मग प्रश्न उत्तराचा संवाद सुरू झाला. महाराज तो वारकरी होता. त्या वारकऱ्याच्या नुसत्या पत्रिकावरच्या पदव्या नव्हत्या. निष्ठावंत वारकरी. हो, प्रश्न विचारल्याबरोबर खऱ्या दिवशी तोंडातून प्रश्नाचं उत्तर. प्रश्नच संपले महाराज. काय विचारतील. मग वितंडवाद सुरू केला. कोणी. पंढरपुरातल्या मालकाने. काय वितंडवाद सुरू केला. त्या वारकऱ्याच्या घरी अशी चिमुकली लेकरं खेळत होती. बारकी बारकी लेकरं होती, 3-3, 4-4 वर्षाची. अशी खेळू लागली. काय लेकरं येतो म्हणे तुमची येडपट. यायला काय डोके आहेत काय. वारकऱ्याच्या घरी लेकरं अशी असतात का. काय बोलायला होतं आपण. काय संवाद आहे आपला. काय विचाराची देवाणघेवाण आहे आपली. आणि काय लेकरं वळवळ करते शिदडासारखे. महाराज त्या घरचा वारकरी उठला आणि ते घरचे 4ही लेकरं वाड्यातल्या आडात टाकून दिले. जितेच फडाफड फेकले आडात. 60-70 फूट आड खोल मावली. लेकरं टाकून दिले. आतून आवाज आला. धनी. ती बाई नवऱ्याला धनी म्हणत होती. इथं कोणी नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का. मी तिच्या चपलाचं मंदिर बांधतो आहे कोणी एखादी. नाही काय येडीन झाली का जिबीला. काय होतं धनी म्हणल्यानं. 7 फेरे मारून तुम्ही त्याची पत्नी झाला. ते का वरून पारडाय का गावसाला वाड्याला.